जनसंपर्क अभियानातनं नागरिकांचे प्रश्न सोडवले जात आहेत आणि आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काम करतोय। पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, असं प्रत्युत्तर रवींद्र धंगेकरांच्या टीकेला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेलं आहे। याच संदर्भात मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी संवाद साधला, पाहूया। अनेक नागरिक आहेत ते त्यांच्या समस्या घेऊन या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या समोर मांडताना पाहायला मिळतात। सोबत आपल्याला राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ या सुद्धा पाहायला मिळतात आणि थेट आता नागरिकांचे प्रश्न आहेत ते या अभियानामार्फत सोडवले जातात। पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वतःना आपल्यासोबत आहेत। अशा पद्धतीने तुम्ही जनता दरबार घेताय आणि नागरिकांच्या समस्या सोडवताय। प्रत्येक विधानसभा वाईज हे सगळं सुरू आहे। काय नागरिकांचं म्हणणं आहे, कारण की इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले? नाही, आम्ही दोघेही आहोत। मी आहे आमच्या राज्याच्या मंत्री आणि इथल्या स्थानिक आमदार आमच्या माधुरीताई पण आम्ही आहोत। पुणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा येतात आणि दर महिन्याला एका विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा एक लोकांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या समस्या ऐकून घेणं, ते सोडवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांसोबत आम्ही नागरिकांना भेटतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतो। शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं जे काम आहे, हजारोंच्या संख्येने लोक येतात आणि अशा पद्धतीनं आम्ही थोडंसं त्या ठिकाणी जे प्रश्न सुटतात, पोलीस प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, महापालिका प्रशासन आहे, सहकार खात्याचे आमचे अधिकारी बसलेत, सिव्हिल एव्हिएशनचे अधिकारी बसलेत, MSCBचे अधिकारी, जागच्या जागी लोकांना जी सेवा देता येईल त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। हा 5वा आमचा सलग गेले 5 महिन्याला हा 5वा जनता दरबार आहे की जिथे आम्ही लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला बसतो। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।